नमस्कार मित्रांनो, आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे. तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे की युनिक डिसेबिलिटी आय डी म्हणजे UDID कार्ड अनिवार्य आहे आता. ते पण तुम्हाला मी सर्व माहिती सांगणार आहे. 9 ऑक्टोबर 2025 पासून सर्व शासकीय कार्यालयात लागू होणार आहे. म्हणजे हे झालेलं आहे मित्रांनो, याबद्दल मी तुम्हाला सांगत आहे. 9 ऑक्टोबर 2025 पासून सर्व शासकीय कार्यालयात लागू झालेलं आहे. म्हणजे ज्यांच्याकडे UDID कार्ड नसेल त्यांनी काढून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मी 10 वेळेस तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की तुम्हाला UDID कार्ड हे असणं गरजेचंच आहे. आरक्षण, पदोन्नती, शासकीय सवलत सर्वांसाठी UDID कार्ड लागणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यानंतर बोगस दिव्यांग प्रमाणपत्राविरोधात राज्यभर मोठी कारवाई, म्हणजे हे तर चालूच आहे. आपल्याला बघू शकतो आपण कोणत्या शासकीय कार्यालयामध्ये दिव्यांग असेल त्यावर खोटे दिव्यांग म्हणून कारवाई चालू आहे. आणि मान्य मंत्री अतुलजी सावे हे आपले इतर बहुजन कल्याण, दूध विकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभाग मंत्री आहे. अतुल सावेजी यांनी अत्यंत आवश्यक असा निर्णय घेतलेला आहे. आणि या निर्णयामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे ते पण तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो मित्रांनो. तर इथं तुम्ही बघू शकता, शासकीय कार्यालयातील UDID कार्ड अनिवार्य बोगस प्रमाणपत्राविरोधात मोठी कारवाई सुरू आहे. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे ही कारवाई सुरू आहे म्हणून. त्यानंतर काय म्हणते, राज्यातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये युनिक डिसेबिलिटी ID म्हणजे UDID कार्ड धारक करणे 9 ऑक्टोबर 2025 पासून अनिवार्य करण्यात आले आहे. आरक्षण, पदोन्नती, शासकीय सवलती यासाठी आता UDID कार्ड बंधनकारक राहील. विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात अशी माहिती दिली आहे. त्यानंतर राज्यात काही ठिकाणी बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचे प्रकार उघडकीस आल्यानंतर कठोर कारवाई सुरू आहे. तर कुठं बोगस दिव्यांग निघाले ते पण बघून घ्या. सातारामध्ये 598 पैकी 78 जणांना कारवाई केली आहे. पुण्यामध्ये 428 पैकी 46 जणांवर निलंबित केले आहे. डायरेक्ट कारवाईने निलंबित केले आहे. लातूरमध्ये 26 जणांवर, यवतमाळमध्ये 21 आणि नंदुरबारमध्ये 21 असे हे दिव्यांग खोटे आढळून आले आहे. त्यांच्यावर कारवाई चालू आहे. काही जणांवर गुन्हे दाखल झाले. सर्व प्रकारचे संबंधित विभागाकडे पाठवण्यात आली असून 3 महिन्यात कारवाई करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तुमच्या जर नजरेत कुठं दिव्यांग खोटा आढळला तर तुम्ही पण त्याची कंप्लेंट करू शकता. मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार कंप्लेंट कुठं करायची आणि कशी करायची. दिव्यांग प्रमाणपत्र बनावट देणाऱ्या व्यक्तींना दिव्यांग अधिनियम 2016च्या कलम 91 नुसार 2 वर्षाची शिक्षेची तरतूद आहे. म्हणजे ज्यांनी पण दिव्यांग व्यक्तीचं बनावट सर्टिफिकेट दिले आहे त्यावर 2 वर्षाची शिक्षा होणार आहे. शासनाने शासकीय रुग्णालयाच्या आठवड्यात किमान 2 दिवस प्रमाणपत्र तपासण्यासाठी राखीव ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर मित्रांनो, आपण बघू शकतो आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये जे पण सिव्हिल हॉस्पिटल असेल तिथे दिव्यांगाची तपासणी होतेच. हप्त्यातून 2 वेळा होते. अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैश्विक दिव्यांग प्रणालीचा पासवर्ड चोरीला गेल्याची बाब समोर आली असून गंभीर चौकशी व कठोर कारवाई करण्याचे आश्वासनही देण्यात आले. तर तुम्ही बघू शकता अहमदनगरमधलं जे सिव्हिल हॉस्पिटल आहे तिची वैश्विक ID पासवर्ड ID चोरीला गेला आहे म्हणून तिथं जास्त असं समोर आलं आणि लक्षात पण आलं. त्यानंतर UDIDचे सर्व नियम हे केंद्र शासनाने निश्चित केले आहे असल्याने राज्य सरकार स्वतंत्र बदल करू शकत नसेल तरी आवश्यक सूचना केंद्राकडे पाठवण्यात येतील असे सांगण्यात आले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर कुठं बोगस दिव्यांग दिसला किंवा असं समजा आपल्यावर अन्याय होत आहे तर आपण पण कारवाई करू शकतो. ते कशी करायची, काय करायची याबद्दल मी पुढील व्हिडिओमध्ये नक्की सांगणार. तुम्ही पण मला प्रोत्साहन द्या, कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.